नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या अंतर्गत जे विद्यार्थी 4 महिने झालेले आहेत जॉईन झालेले आहेत, 4 महिने झालेल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यानंतर कोणताही जॉब मिळणार नाहीये, हे सर्व आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाने संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे 1,10,000 जे विद्यार्थी आहेत, जे या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि विविध ऑफिसेसमध्ये, कार्यालयामध्ये ते काम करत आहेत. मग ते जलसंपदा असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असेल किंवा मग शिक्षण विभाग असेल, या ठिकाणी जेवढे काम करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत, त्या डिमांड्स एकतर कार्यकाल वाढवून देणं, नंतर या कार्यकाल वाढवून दिल्यानंतर तुम्हाला परमनंट करण्याच्या संदर्भात, नंतर विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहे PF कट करण्याच्या, ह्या अशा ज्या समस्या या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी जे उद्योजकता मंत्री आहे त्यांना पुन्हा ते खातं मिळालेलं आहे, म्हणजेच मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं हे अपेक्षा आहेत की ते जे बोललेले शब्द पाळतील का. असा विश्वास आहे विद्यार्थ्यांना की महायुतीचं जर सरकार आलं, या महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला पुन्हा लाडका भाऊ योजनेकरिता विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा यांच्याकडे हे खातं आहे. कौशल्य विभाग आणि नाविन्यता या बोललेले जे त्यांचे शब्द आहेत, त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंगलप्रभात लोढा यांनी जे बोललेले होते की 50% विद्यार्थ्यांना आम्ही त्याच ठिकाणी पदस्थापना देऊ. त्यात फडणवीसही पहिल्या अधिवेशनामध्ये त्या वेळेला बोलले की 100 दिवसांमध्ये आम्ही 1.5 लाख विद्यार्थ्यांना रोजगार देऊ. त्यामध्ये जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना रोजगार दिला जाणार आहे ते सर्व प्रशिक्षणार्थी असतील आणि प्रशिक्षणार्थीमध्ये ज्या जागा रिकाम्या आहेत किंवा ज्या जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी जे विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत, मग ते अंशकालीन विद्यार्थी असो की प्रकल्पग्रस्त असो की पूरग्रस्त असो की कोणतेही असो, त्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना ती सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आम्ही त्याच ठिकाणी पदस्थापना देणार आहोत. कारण 1.5 लाख जागा रिक्त आहेत आणि तसे सचिवांना आदेश सुद्धा दिले होते की जागा रिक्तचे संपूर्ण डिपार्टमेंटच्या ज्या जागा आहेत त्या तुम्ही स्पष्ट करा. तर यातून असं दिसून येत आहे की लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत जे काही विद्यार्थी जॉईन झाले तर त्यांना नक्कीच हा कार्यकाल वाढवून देण्यात यावा, त्यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. कारण हे विद्यार्थी जो अभ्यास करत होते त्या अभ्यासापासून 6 महिने दूर गेलेले आहेत असे हे विद्यार्थी, आणि यांचा आर्थिक नुकसान सुद्धा होईल नंतर. आणि विद्यार्थी जर या ठिकाणी अभ्यासापासून वंचित राहिले तर त्यांना नियमित जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही ऍड्स असतील त्यामध्ये मात्र विद्यार्थी हे जे आहेत ते रिझल्ट पासून दूर जाणार आहेत. यामुळे हे विद्यार्थ्यांना कोणताही लाभ होणार नाही, मात्र यांच्यावर अन्याय होणार आहे. जर शासनाने याच्या पूर्ण बाजू विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतलं आणि विद्यार्थ्यांना जर कालावधी वाढवून दिला गेला तर विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल ना, काही विद्यार्थ्यांना मात्र नुकसान होणार आहे. जे विद्यार्थी बॅचलर आहेत ते विद्यार्थी पुन्हा अभ्यास करू शकतात, परंतु जे अविवाहित आहे आणि काम करत आहेत त्यांच्या तुटपुंज्या कारभारावरती तुटपुंज्या पगारावरती काम करावं लागत आहे. तेही काही विद्यार्थ्यांचे 3-3, 4-4 महिने झाले अजूनपर्यंत मानधन जमा झालेलं नाही. अशा खूप साऱ्या समस्या या मंगलप्रभात लोढा हे जे मंत्री आहेत यांनी सोडवाव्या अशा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आहेत आणि विश्वास सुद्धा आहे विद्यार्थ्यांना की त्यांच्याकडेच पुन्हा हे खातं गेलं त्याच्यामुळे ते सोडवतील आणि ते जे बोललेला शब्द आहे तो शब्द पाळतील असा संपूर्ण विद्यार्थ्यांना विश्वास आहे. आणि महायुतीचं सरकार हे करेल अशी सुद्धा एक अपेक्षा आहे. कारण विद्यार्थ्यांना त्रास होण्यासारखं असं हे आहे की 4 महिने होऊन गेलेत परंतु पगाराचा विषय आहे, नंतर 6 महिन्यानंतर आम्ही कुठे काम करणार आहोत हे सुद्धा त्यांना माहित नाही. आणि एकदा लाडका भाऊ या योजनेचा आपण फायदा घेतला त्याच्यानंतर हा तुमचा जो अकाउंट असणार आहे तो अकाउंट फ्रीज केला जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधीही त्याचा वापर करता येणार नाही, कधीही कोणत्याही विभागामध्ये तुम्हाला काम करता येणार नाहीये. कारण येणारे जे काही विद्यार्थी बेरोजगार आहेत महाराष्ट्रातले त्यांना मात्र त्याचा फायदा होणार आहे. परंतु जे पहिल्या वेळेला ज्यांनी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांनी जी आता पहिली प्रोसिजर जी सुरू आहे 4 महिने झालेली, या संपूर्ण विद्यार्थ्यांना कंटिन्यू करावं ही सुद्धा मागणी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी लढा उभारणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की लढा आपण उभारणं सुरू केलेलं आहे. समुद्रपूर तालुक्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे. सोबतच चंद्रपूरमध्ये, चिमूर जिल्ह्यामध्ये चिमूर तालुक्यातही काम सुरू आहे. रामटेकमध्ये सुद्धा काम चालू आहे. नंतर सांगली, जतमध्ये सुद्धा काम चालू आहे आणि पालघरमध्ये सुद्धा काम चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी एकत्र येणं, जी आर शासन निर्णय
कोर्ट या सर्व माध्यमातून आपल्याला एकत्र जायचं आहे आणि आपल्या स्वतःवर जे होणारा अन्याय आहे त्यासाठी लढा द्यायचा आहे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे. त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे. या दोन्ही लिंकला जॉईन व्हा आणि या लढ्यामध्ये सामील व्हा. कारण समस्या तुमची आहे, लढा सुद्धा तुमचाच असणार आहे. आम्ही मार्गदर्शक असणार आहोत, आपल्या सपोर्टिव्ह असणार आहोत. ज्या गरजेच्या गोष्टी असणार आहेत त्या आपल्या ग्रुपला संपूर्ण विदर्भातील असेल, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी एकत्र आहेत, त्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.